आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रवींद्र पगार यांच्या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी, नामदार भुजबळ। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र नाना पगार यांचे आकस्मिक निधन झाले असून त्यांच्या मूळ गावी उतराणे येथे त्यांना बुधवार दिनांक 4 रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। गेल्या 40 वर्षांपासून नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले रवींद्र नाना पगार यांचे अल्पशः आजाराने निधन झाले। सलग 15 वर्षापासून ते राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष होते। उच्च शिक्षित, निस्वार्थी अशी त्यांची ओळख होती। त्यांच्या अंत्ययात्रेस नामदार छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, आमदार सुनील भुसारा, दिलीप बोरसे, संजय चव्हाण, रजन ठाकरे, दत्तात्रय पाटील, प्रसाद हिरे, रामचंद बापू पाटील, खेमराज कौर, डॉक्टर तुषार शेवाडे, RK बच्छाव, योगेश आहेर, विष्णुपंत मैस धुणे, राजेंद्र सोनवणे, लालचंद सोनवणे, केशव मांडवडे यांनी मनोगत व्यक्त केले। आपल्या प्रमुख मनोगतातून नामदार भुजबळ यांनी नमूद केले की गेल्या अनेक वर्षांपासून आमच्यासोबत प्रामाणिक काम केलेले असून जिल्हा अध्यक्ष पद सांभाळताना कार्यकर्त्यांना त्यांनी कुटुंबाप्रमाणे सांभाळले। जिल्हाभरातील गावातील माहिती त्यांना होती। असा नेता पुन्हा होणे शक्य नाही। त्यांनी कुटुंबाचाही कधी विचार केला नाही। त्यांच्या कुटुंबाची आम्ही प्रतारणा होऊ देणार नाही। अजितदादा पवारनंतर अवघ्या 6 दिवसात हा आम्हाला दुसरा धक्का असून त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही। आम्ही त्यांच्या पाठीशी कटिबद्ध असल्याचे भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर रवी नानाच्या अकाली निधनामुळे आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आम्ही त्यांच्या कुटुंबाला योग्य न्याय देऊ अशी ग्वाही नामदार नरहरी झिरवाळ यांनी दिली। रवी नाना यांच्या मुलाच्या खांद्यावर संघटनेची धुरा हाती घेण्यात येईल असा सूर उमटला। रवी नाना यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शरद पवार यांनी दुःख व्यक्त केले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील, नामपूर।